श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला, संडे म्हणले की मुलांना काहीतरी खायला पाहिजेच असतं. तर आमच्या मुलांची आज फरमाईश होती, मम्मी आज चिकन बिर्याणी बनव. तर मुलं चला बनवून घेऊया चिकन बिर्याणी. तर चला, यासाठी मी तर बघा चिकन घेतले 1/2 किलो आणि त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून असं घेतले आहे. तर ते सगळं एकजीव करून मिक्स चांगलं करून असं 5-10 मिनटासाठी ठेवून देणार आहे. तर हे बघा, आता ते ठेवून देते. त्याच्यानंतर दही असेल तर टाकू शकतो. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं पण मी नाही टाकले. त्याच्यानंतर आता मी कुकरमध्ये चिकन बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी मी आता गॅसवरती कुकर ठेवले आणि त्याच्यामध्ये 1-2 माप तेल टाकून घेते. आणि आता त्यासाठी मी जे बिर्याणीसाठी आपल्याला कांदा टोमॅटो लागणार ते चिरून ठेवले. तर 2 मोठे आकाराचे कांदे चिरून ठेवले आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या असं मधून चिरून ठेवले आणि एक मोठा असा टमॅटो. तर आता पहिल्यांदा मी कांदा टाकून थोडासा लालसर होऊन ते साईडला काढून घेते आणि त्याच्यामध्येच फक्त अख्खा मसाला टाकून घेते. आणि त्याच्यानंतर फक्त ते अख्खा मसाला थोडा तडा की मग त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून थोडासा लालसर होऊन घेते. कारण मुलांना आमच्या थोडं कांदा टमॅटो असले जास्त नाही ते आवडत, त्याच्यामुळे मी थोडं सगळं वापरलं आहे. तर हे बघा, आता ते झाल्यानंतर परत मी टॅमॅटो टाकून घेतले. टॅमॅटो पण चांगलं असं थोडासा वेगळं वाटल्यासारखा वाटला. मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली. हिरवी मिरचीमुळे टेस्ट हा चांगला येतो, तर मी नेहमी टाकत असते. तर ते टाकून नंतर बघा, आता मीठ टाकून घेतले. मीठ टाकल्यानंतर थोडंसं, तर आता बिर्याणीचा मसाला टाकते 1 मोठा चमचा. तर त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट, कारण मुलांना जास्त तिखट नव्हतं पाहिजे म्हणून थोडं टाकून घेतले मी. हळद, लाल तिखट वगैरे. मग त्याच्यानंतर ते सगळं एकजीव करून घेतले, चांगलं हलवून तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घेतलं. त्याच्यानंतर हे बघा, त्याच्यामध्येच मी आता चिकन टाकते, जे की मी 5-10 मिनटासाठी ठेवलं होतं. आता ते टाकून चांगलं एकजीव करून घेतले. त्याच्यानंतर मी आता हे बघा तांदूळ टाकते. मी आता इथं बासमती तांदूळ वापरले आहे, तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी हे टाकले. तर हे दोन्ही चांगलं असं एकजीव करून चांगलं 5-10 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. मी आता गरम पाणी टाकले, तुम्ही थंड पाणी पण टाकू शकता आपल्या ह्याच्यानुसार. तर त्याच्यानंतर बघा, आता जो फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर असं वरून टाकलं. आता त्याला मी आता कुकर ठेवते 1-3 शिट्टे होण्यासाठी. तर इथंच ठेवले कुकर शिट्टे होण्यासाठी. तोपर्यंत आर्यन आला, मम्मी झालं आहे का, कारण त्याला भूक लागली होती. आणि त्याचं मेन म्हणजे 2-3 दिवस झाले त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला असं काही खावंसं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे तो झालं आहे का असं विचारत होता. त्याला बोलले थांब 5-10 मिनटं, कुकर थंड व्हायला ठेवला आहे. तर इकडे बघा, ते थंड करायला कुकर ठेवलं आहे. आणि आता इकडं माझं चाललं आहे मटणाचा रस्सा बनवायचा. आणि आता इकडं चिकन बिर्याणी पण बनवून झाली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झाली आहे बिर्याणी. आणि आता मुलांना मुली गरम गरम आहे तर खाऊन घ्या, गरम गरमच छान लागतं. तर तुम्ही बघू शकता किती छान चिकन आणि तांदूळ हे दोन्ही त्याच्यामध्ये किती मस्त असं शिजलं गेलेलं आहे. दिसायलाच किती छान वाटतं ते, हे बघा. तर म्हटलं आता गरम गरमच मुलांना खायला द्यावं. तर मी आता त्याच्यामध्ये परत आर्यन बोललं मम्मी वरून थोडी कोथिंबीर टाक, तर छान वाटतं. मग म्हटलं चला, त्याची इच्छा आहे तर टाकून घेऊ. मग त्याला वरून कोथिंबीर थोडी टाकून चांगली सजावट करून त्याला दिली. त्याला बोलले आता खाऊन घे, गरम गरम आहे. तर तो खावायला घेतला दोघांनी, अमय आणि आर्यन. तर दोघं बसलेत खात. ते बोलले छान झाले, मस्त झाले. तर चला बाय, पुढच्या भेटू व्हिडिओमध्ये.